सर्वांना गुगलच्या या 3 सेटिंग तुम्हाला बंद करायच्या आहेत गुगल क्रोमच्या, नाहीतर बघा तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो। म्हणून या ठिकाणी क्रोमच्या मी 3 सेटिंग सांगत आहे, त्याच 3 सेटिंग तुम्ही तात्पुरत्या बंद करून ठेवायच्या आहेत। तर बघा काय आहे त्या 3 सेटिंग, त्यात आपण बघूया। बघा जास्त बडबड न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। क्रोममध्ये तुम्हाला जायचं आहे। बघा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ सबस्क्राइब माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला असेच मजेशीर व्हिडिओ बघायला मिळतील। तर बघा क्रोमच्या त्या 3 सेटिंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा क्रोमचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आजकाल होत आहे आणि याच्यामधल्या 3 सेटिंग आपल्याला बंद करायच्या आहेत। कारण कसं होतं माहिती आहे का, थर्ड पार्टी सेटिंग ज्या असतात, थर्ड पार्टी साईट ज्या वेबसाईट्स आहेत त्या तुमचा डाटा कलेक्ट करत असतात। तर त्या 3 ज्या परमिशन्स आहेत त्या आपल्याला बंद करायच्या आहेत, म्हणजे थर्ड पार्टीला तुमचा डाटा लीक झाला नाही पाहिजे, यासाठी आपल्याला त्या 3 सेटिंग बंद करायचे। चला मग सुरुवात करूया कोणत्या आहेत त्या 3 सेटिंग। तर तुम्हाला इथे 3 टिंबाला जाऊन इथे सेटिंगमध्ये जायचं आहे। ओके, सेटिंगमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला एकदम खाली साईट सेटिंग आहे बघा, या साईट सेटिंगमध्ये जायचं आहे। ओके, साईट सेटिंगमध्ये गेल्याच्या नंतर एकदम खाली बघा, स्क्रोल डाऊन जर करत तुम्ही खाली गेलात तर इथे साईट सेटिंग आहे। साईट सेटिंगमध्ये तुम्हाला इथे लोकेशन आहे बघा, पहिली सेटिंग तुम्हाला बंद करायची आहे ती म्हणजे लोकेशनची सेटिंग। ठीक आहे, लोकेशनच्या सेटिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे लोकेशन तुम्ही बंद करायचं आहे। ठीक आहे, लोकेशन या ठिकाणी बंद करायचं, जेव्हा तो सांगेल तेव्हाच फक्त तुम्ही त्याला यूज करण्यासाठी चालू करू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर बॅक बटन दाबायचं आहे। त्याच्यानंतर आहे कॅमेरा। ठीक आहे, कॅमेऱ्याची सेटिंग आहे, याला सुद्धा तुम्हाला बंद करायचं आहे। जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हाच ही सेटिंग चालू करायची आहे। ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची एकदम खाली या बघा, याच्यामध्ये 2 सेटिंग या झालेल्या आहेत। एकदम खालची जी सेटिंग आहे आता त्या सेटिंगमध्ये जात आहोत आपण, ते म्हणजे डाटा स्टोअर। ठीक आहे, ही सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे मित्रांनो। या डाटा स्टोअरला तुम्हाला जायचं आहे। डाटा स्टोअरला गेल्याच्या नंतर इथे बघा, वेगवेगळ्या वेबसाईट ज्या थर्ड पार्टी वेबसाईट्स असतात त्यांनी वेगवेगळा डाटा तुमचा स्टोअर केलेला आहे बघा, 22 MB, 2.8 MB, 2.5 MB वगैरे वगैरे, हे MB मध्ये तुमचा डाटा त्यांनी स्टोअर केलेला आहे। खूप साऱ्या वेबसाईट या ठिकाणी आहेत की ज्यांनी तुमचा डाटा इथं स्टोअर केलेला आहे। तर हा डाटा पूर्ण इथे डिलीट ऑल डाटा म्हणायचं। ठीक आहे, सगळं इथे बघा, तो सांगत आहे तुम्हाला की दिस विल क्लिअर 32 MB ऑफ डाटा कुकीज स्टोअर बाय साईट्स, यू विल बी साइन आउट ऑफ ऑल साईट्स। सगळ्या साईटमधून तुम्ही साइन आउट व्हाल, ही चांगली गोष्ट आहे। त्याच्यानंतर एनी ऑफलाईन डाटा विल बी डिलीटेड। ऑफलाईन डाटा साईटचा काही तेवढा जास्त नसतो आपल्याकडे, आता 32 MB म्हणजे काही जास्त नाही आहे, पण इथे साईट बघायला गेलात तर भरपूर आहेत। तर या ठिकाणी सगळा डाटा तुमचा डिलीट होईल। ठीक आहे म्हणायचं, काही प्रॉब्लेम नाही, इथे करा डिलीट। ठीक आहे, डिलीट केलं म्हणजे हे थर्ड पार्टी वेबसाईट इथे काहीच नाही बघा। तर अशा पद्धतीने या 3 सेटिंग तुम्हाला करून घ्यायचं आहे मित्रांनो। या कुठे आहेत तर इथे वर 3 टिंबाला जाऊन सेटिंगमध्ये जाऊन एकदम खाली साईट सेटिंगमध्ये गेल्यावर लोकेशन, कॅमेरा आणि एकदम खाली डाटा स्टोअर। ठीक आहे, तर अशा पद्धतीने या सेटिंग करा मित्रांनो आणि सुरक्षित राहा। चला मग भेटूया पुढच्या अशाच मजेशीर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।